16 रुग्ण म्हणण्यापेक्षा ज्या रुग्णांनी रोगावर मात केली आहे, आपण त्यांना आता रुग्ण म्हणता येणार नाही, ज्यांनी या रोगावर मात करून आज जे बरे झालेले आहेत, जे डिसीज फ्री आहेत, अशा आमच्या अनेक रुग्णांपैकी काही रुग्णांना आता जागेच्या मर्यादेमुळे, वेळेच्या मर्यादेमुळे आपण सर्व रुग्णांना नाही बोलू शकत. आजतागायत मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने ट्रीट केलेल्या कर्करोग रुग्णांपैकी शेकडो त्यापेक्षा हजारो रुग्णांनी रोगावर मात करून आज ते आपल्या पूर्ववत जीवनामध्ये वावरत आहेत. ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, दूर गावात आहेत, त्यांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. ज्या गृहिणी आहेत त्या घर सांभाळत आहेत, जे लोक व्यवसायात आहेत, आज छान व्यवसाय करत आहेत. असे हजारो आमचे रुग्ण आहेत ज्यांनी या कर्करोगावर ट्रीटमेंट घेऊन, उपचार घेऊन छानपणे मात केलेली आहे आणि आज ते एक नॉर्मलसी किंवा एक त्यांचं जे जीवन आहे ते जगत आहे. आपण काही रुग्णांना एक प्रतिकात्मक किंवा संकेत म्हणून त्यांचा सत्कार या दिवसाचा औचित्य साधून करतो. तर जागतिक कर्करोग दिवस काय आहे याबद्दल एक छोटीशी माहिती सांगतो की दरवर्षी हा दिवस जो आहे कॅन्सर डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्याकडून कर्करोगा संबंधित रुग्णांकरिता आणि त्यांचे जे केअर गिव्हर्स किंवा हेल्थ केअर वर्कर्स आहेत किंवा डॉक्टर्स आहेत त्यांच्याकरता किंवा एकंदरीत सर्व जनतेकरता हा एक प्रतिकात्मक दिवस मानवला जातो. 4 फेब्रुवारी दिवशी दर 3 वर्षातून एकदा जागतिक आरोग्य संघटना एक थीम देत असते. थीम जसं आपल्याला माहिती आहे की एक अजेंडा ज्याला म्हणतो आपण, की ज्यावर जागतिक पातळीवर कर्करोगाशी निगडीत एक अजेंडा असा दिला जातो, ज्याचं की उद्देश असतं की एक युनिफॉर्म युनिव्हर्सल अटेम्प्ट्स किंवा पूर्ण झाले पाहिजे. तर ह्या वर्षाची थीम जी आहे 2023-2025 ची जी थीम आहे ती आहे युनायटेड बाय युनिक म्हणून. युनायटेड बाय युनिक याचा अर्थ काय की आपण युनायटेड आहोत कॅन्सर केअर मध्ये. जागतिक पातळीवर विविध स्तरांमध्ये, विविध हॉस्पिटल्समध्ये, जसे छोटे हॉस्पिटल, मोठे हॉस्पिटल, सिटीज किंवा वेस्टर्न कंट्रीज, वेगवेगळ्या सुविधांमध्ये जरी तफावत असली तरी आपण सगळे युनायटेड आहोत बाय युनिक. युनिक म्हणजे प्रत्येक पेशंटला त्याची स्टोरी किंवा प्रत्येक पेशंटची केस एक युनिक केस पकडून पेशंट सेंटर्ड किंवा इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंटला फोकस करून अजेंडा तयार करणे. आज इथे बसलेले सगळे जे आमचे पेशंट्स आहेत किंवा रुग्ण आहेत, तुम्ही त्यांचेही मनोगत ऐका. आम्ही प्रत्येक रुग्णाला एक इंडिव्हिज्युअल स्टोरी म्हणून बघतो. स्टोरीचा अर्थ काय की त्याची केस दुसऱ्या पेशंट सोबत कम्पेअर करता येत नसते. कर्करोगामध्ये प्रत्येकाचा डिसीज, स्टेज, ट्रीटमेंट, आउटकम सगळं काही वेगळं असतं. युनायटेड बाय युनिक इज आवर एफर्ट्स किंवा आमचे सगळे प्रयत्न युनायटेड पाहिजे जागतिक स्तरावर, पण युनिक पाहिजे. प्रत्येक पेशंटच्या गरजेनुसार त्याला ट्रीटमेंट भेटली पाहिजे. ही थीम आहे या वर्षाची, युनायटेड बाय युनिक. आम्ही तेच करतो, त्यालाच प्रिसिजन मेडिसिन म्हणतात, पेशंट सेंटर्ड मेडिसिन म्हणतात. आमच्याकरता प्रत्येक रुग्ण तितकाच महत्वाचा आहे. त्याच्या मागच्या भावना, त्याच्या जीवनाची जी घडामोड आहे, रोगामुळे झालेली त्याची जी एक मानसिक खच्चीकरण असतं, त्याला सांभाळून घेऊन त्याच्या परिस्थितीशी निगडीत त्याची सामाजिक परिस्थिती, फायनान्शियल किंवा त्याची जी आर्थिक परिस्थिती आणि त्याची मानसिक परिस्थिती, सगळ्या गोष्टींना सांभाळत घेऊन आम्हाला ट्रीटमेंट त्यांना योग्य ती द्यावी लागते. ते बेसिक आहे या वर्षीच्या जागतिक कर्करोग दिनाच्या थीम बद्दल. मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट गेल्या 3 वर्षापासून मराठवाडा व संलग्नित सर्व भागांमध्ये, फक्त मराठवाडा नाही, आमचे रुग्ण आता विदर्भातून, विदर्भाच्या काही भागातून, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागातून, बऱ्याच लांब म्हणजे कानाकोपऱ्यापासून ट्रीटमेंट घेण्याकरता येत आहेत. आणि आम्ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी आजपर्यंत सॅटिस्फॅक्टरी किंवा समाधानकारक रुग्णसेवा देत आलेलो आहोत. आम्ही दिवसेंदिवस प्रयत्न करत आहोत की नवीन नवीन सुविधा मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही इन्स्टॉल कराव्यात किंवा त्यात आत्मसात कराव्यात. मग त्या नवीन मशीन्स असो, नवीन तंत्रज्ञान असो, नवीन औषधी असो, आम्ही दिवसेंदिवस प्रयत्न करतो की ते आम्ही पेशंट रीचमध्ये किंवा त्यांच्या अफोर्डेबिलिटीमध्ये किंवा ते घेऊ शकतील अशा परिस्थितीमध्ये आम्ही ते आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही विविध शासकीय ज्या योजना आहेत, जसं की मुख्यमंत्री सहायता निधी आहे, यामध्ये सुद्धा आम्ही पेशंटला आमच्या परीने जितका जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सहाय्यता मिळवून देता येईल किंवा त्याच्यामध्ये एनरोलमेंट करता येईल आम्ही त्यांना एनकरेज करतो. आणि हे विनाशुल्क आम्ही त्यांना गाईड करतो की ह्याच्यामध्ये कसं एनरोलमेंट करायचं आणि किती त्यात आर्थिक सहाय्य मिळवून घ्यायचं आहे ट्रीटमेंट करता. आजपर्यंतची ही जी सेवा आम्ही केलेली आहे रुग्णसेवा,
असाच आमचा रुग्णसेवेचा वसा आम्ही पुढे चालवत राहू. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आम्हाला अशाच लाभत राहू. आणि सगळ्यात महत्त्वाचे आमचे जे पेशंट्स आहेत त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला नेहमी मिळत राहू. आपण आज इथे वेळ काढून आलात, खूप खूप धन्यवाद. आणि मित्रसंबंध असतील, तुमच्या ओळखीचे असतील, सगळ्यांना एनकरेज करा की तुम्ही एकटे नाहीयेत. या लढ्यामध्ये आपण सगळे सोबत आहोत आणि ह्यातून आपण एकदम छानरित्या बाहेर पडू शकतो. याचे हजारो उदाहरणं आपल्या समोर आज आहेत. धन्यवाद.